माझे नाव धनश्री कृष्णाकोट. आज 3 जानेवारी आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत आहोत. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. सावित्रीबाई फुले व ज्योतिबांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली. त्यांनी समाजातील गोरगरीब व उपस्थितांच्या जीवनात नवे चैतन्य फुलवले. त्या एक समाज परिवर्तनाच्या शक्ती होत्या. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. माझे नाव भाग्यश्री नरेंद्र बैसाणे आहे. मी इयत्ता 4थी ब ची विद्यार्थिनी आहे. आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. आज 3 जानेवारी आहे. आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करीत आहोत. सावित्रीबाई फुले यांचा जन्म. माझे नाव नंदिनी सुनील गिरासे. आज मी आपल्यासमोर सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आज 3 जानेवारी आहे. आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल यांची जयंती साजरी करीत आहोत. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार वंदन. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव येथे झाला. विद्यार्थी नायक. आज सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल मी तुम्हाला काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव महाराष्ट्र येथे झाला. त्यांनी मुली 1848 साली पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्या दलित व महिला हक्कासाठी लढत शिक्षणाच्या माध्यमातून समाजात समानता आणण्यासाठी त्यांचा प्रयत्न होता. सावित्री मी इयत्ता 3री ची विद्यार्थी. आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. श्री रंजन स्वर्गाची जिनी. माझा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झालेला होता. माझ्या वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील असे होते आणि माझ्या आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. माझे सर्वांना नमस्कार. माझे नाव मोहिनी अजय कोळी आहे. मी इयत्ता 3री विद्यार्थिनी आहे. सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. ते तुमच्या अशी माझी नम्र. आज आपण एका अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत जिने आपल्या विचारांना काय एक भारतातील पहिल्या शिक्षिका सावित्रीबाईंचा जन्म अशा काळासाठी शक्ती होत्या. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. समर ढोले.